राम राम शेतकरी मित्रांनो, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान शेतकऱ्यांचा जो काही 2022 ते 2025 पर्यंत जो काही रब्बी असेल खरीप असेल तो पीक विमा रखडलेला आहे तो वितरित करणार आहेत। आता मित्रांनो, यामध्ये बरेचसे शेतकरी हे कमेंट करत आहेत की नेमका मग माझा रब्बीचा मिळणार का, खरीपाचा मिळणार का, नेमका कोणत्या शेतकऱ्याचा मिळणार, कोणत्या पिकाचा मिळणार, माझा कापसाचा नाही आला, माझ्या सोयाबीनचा नाही आला, मी तक्रारच केली होती। मग या शेतकऱ्यांना जो काही प्रश्न पडलेला आहे त्याचं उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण शोधणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हाईप करायला विसरू नका। तर कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान हे घेणार आहेत आणि त्या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांचे जे काही रखडलेला पीक विमा आहे त्याचं वितरण करणार आहेत। मात्र बरेचसे शेतकरी हे कमेंट करत आहेत की माझा येईल का नाही, माझा 24चा आला नाही, माझा 23चा आला नाही, माझा रब्बीचा आला नाही, माझा या पिकाचा आला नाही किंवा त्या पिकाचा आला नाही। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला आता हे नेमकं शोधायचं कसं की आपल्याला कोणत्या नेमक्या पिकाचा येणार आहे, कोणत्या पिकाचा मिळणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला कोणत्या जिल्ह्याला कोणत्या कुठं कसा येणार हे काहीच बघायचं नाही। तुम्ही पीक विमा भरलेला आहे, तुमच्याजवळ त्याची पावती जरी नसली 2022 ची तरी तुम्हाला ते सोप्या पद्धतीने शोधता रे आणि वैयक्तिक शोधायचं ते। तुम्ही कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात हे काहीच बघायचं नाही, फक्त तुमचा वैयक्तिक येणार आहे का हे तुम्ही बघू शकता। आणि त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। या व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, त्यावर जा आणि सविस्तर हे कसं बघायचं हे चेक करा, कारण हे बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की तुमचा पीक विमा येणार का नाही। त्यामुळे ही माहिती महत्त्वाची आहे की आपल्याला येणार का नाही हे बघणं गरजेचं आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि मग तुमच्या लक्षात येईल की तुमचा पीक विमा येणार की नाही। धन्यवाद।